सकाळ मित्रांनो, आज 4थ्या दिवसाच्या वारीला सुरुवात झालेली आहे। आमची मंडळी सगळी इकडे उठलेली आहे आणि निघालेली आहे सुद्धा। आजच्या वारीला 8 जणांची सुरुवात झालेली आहे। भाऊ रात्री आलेला आहे, स्वप्नील भाई आलेला आहे, अजून बाकी कोण आहे? पप्प्या भाई। अरे यार पप्प्याला दाखवलीच नाही। परेश सुद्धा आलाय। मित्रांनो, आजचा प्रवास कसारा घाट ते धामणगाव असा असणार आहे। मित्रांनो, आता आम्ही कसारा घाट चढायला सुरुवात करणार आहोत। पालखी आताच निघालेली आहे आपली। तर कसारा घाटाच्या पायथ्याच्या पाठीमागे थोडासाच आम्ही रात्रीचा हॉल्ट केला होता। तर आता थोडंसं पुढे चालत आलोय आणि 2 मिनिटं पुढे चालत गेलो तर कसारा घाट लागणार आहे। तर तो आम्ही दरवर्षी सकाळच्या पहाटेमध्ये चढतो। थंडी काय एवढी नाही आहे ना। मी आज थंड पाण्याने आंघोळ केली आहे, म्हणजे काय थंडी नाही आहे। साईराम भाऊ। साईराम 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 साईराम। चला, एकदम 60-60 मध्ये आहोत सगळे, कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे। चला मित्रांनो, कसारा घाट चढायला आमची सुरुवात झालेली आहे। साईराम भावा। आमचा अजून ह्या वर्षीचा नवीन पदयात्री, सुट्टी भेटली नाही म्हणून कसारा घाटला आला। साईराम साईराम। पहिल्या वर्षाचा अनुभव असणार आहे भावाचा। लेट झालं थोडं कसारा घाट चढायला, पण 60-60 मध्ये एकदम चढलो। आम्ही दोघे जण पालखी बरोबर होतो, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं। बाकी पाठी राहिले ते पाठीमागे राहिले, तवेरा गाड्या मागे राहिल्या, तवेरा गाड्या पाठीमागे राहिले। साईराम। चला, आता नाश्त्याचा हॉल्ट होणार आहे घाटनदेवी जवळ। तर बघूया, आज नाश्त्यामध्ये दरवर्षी असतात चणे। साईराम भावा। साईराम साईराम भाऊ। साईराम साईराम। जय साईनाथ। हे भाई, आम्हाला पण टी शर्ट भेटेल ना? बघा, टायर पंक्चर असून एकदम 60-60 बाबांची कृपा। वाटलं नव्हतं यावर्षी पदयात्रा करेल। पाय एकदम बरा होत गेला आणि पाय आता ओके एकदम झालाय। आता काय टेन्शन नाही राहिलेले आता 3 दिवस। घाटनदेवीला आपण पोचलेलो आहोत आणि आले आले आपल्याला मस्त गरमागरम चणे। तर मंडळी, या वर्षीचा आमच्या मंडणगड परिवाराचा हा टी शर्ट आहे। आता टी शर्ट घालायची सुरुवात झालेली आहे। रोशन भाई घालतोय, बाकीच्या सगळ्यांनी आता तिथे टी शर्ट घातलेला आहे। साईराम बोलके। आमची लाल झेंड्याची माऊली आहे। साईराम। टी शर्ट कसा वाटतंय? पण लोगो भारी वाटतंय। मी साईंचा सेवक। लाल झेंडा आमचा दादूस। साईराम। अगदी पहिल्या झेंड्यापासून ते लाल झेंड्यापर्यंत आपण ही व्हिडिओ काढत आलो। ओम साईराम।
आणि दुपारनंतर कॅमेरा काढलेला आहे आपण, कारण चार्जिंग नव्हती कॅमेऱ्याला. तर गोटी गावामध्ये आपण आलो दुपारच्या हॉलला आणि तिथे थोडीशी चार्जिंग झाली, करून घेतली आपण. तर धामणगावमध्ये आपला रात्रीचा हॉल्ट असणार आहे. आता थोड्याच अंतरावरती आपली आरतीसुद्धा होईल आणि अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. माझ्याबरोबर आहे इकडे सिद्धू आणि हिरेन भाई. साईराम 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 साईराम. मित्रांनो, रात्रीच्या हॉल्टला आपण पोचलेलो आहोत आणि आज रात्रीचा हॉल्ट धामणगाव आहे. तर आल्या पहिले आपण चार्जिंग लावलेलं आहे बघा. गर्दी बघा, सगळ्यांचे मोबाईल स्विच ऑफ होते कारण चार्जिंग लावायला भेटले नव्हते कुठे आज. तर आता थोड्या टायमामध्ये आरती होईल आणि बघूया आज रात्री इथे भजन होतोय काय. जर भजन झालाच तर आपण आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. बोले विश्वब्रह्माची केले राम जनार्दने पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा. चला मंडळी, आजच्या जेवणामध्ये आहे रात्रीच्या श्रीखंड, पुरी, चण्याची भाजी, भात आणि चण्याची भाजी. साईराम बोल के भाई. साईराम साईराम साईराम. बघा आपली पब्लिक कशी मस्त राऊंड मध्ये बसले आहे गोल. साईराम. माझ्या साई बाबाना, माझ्या साई बाबाना डोळे
येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का विठ्ठल बोलावला साईला म्हणतो पाठी घेऊन शेरी तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का रामनवमीचा सण आला पालखी घ्यायला आज पायी शिर्डीला रामनवमीचा सण आला पालखी घ्यायला आज पायी शिर्डीला रामनवमीचा सण आला पालखी घ्यायला आज पायी शिर्डीला झाड बोलावला तर साईला म्हणतो पालखी घेऊन शेरी छान हाताला तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का
मित्रांनो एकदम भजन एकदम कडक झाला, भारी मजा आली आणि अरुण भावाची एंट्री झालेली आहे 4थ्या दिवशी धामण गावामध्ये. साईराम कोण कोण आला? एकटाच की? एकटा झाला. ओके भावानो कसा भजन झाला? एक नंबर. मजा आली ना? आल्याला नाचायला भेटला. चला इकडे मॉलिश चाललेली आहे, झोपाची तयारी आहे. चला मित्रांनो तर मग उद्या भेटूया आपण 5व्या दिवसाच्या व्लॉगमध्ये. आजच्या पुरता व्हिडिओ आपण इथेच संपूया. ओम साईराम.